आषाढी एकादशी निमित्त शेगाव येथून निघालेल्या श्री संत गजानन शेगाव महाराजांची पालखी काल बुधवारी सायंकाळी कुचन प्रशालेच्या प्रांगणात आली। यावेळी त्यांचं स्वागत मोठ्या उत्साही वातावरणात करण्यात आलं। कुचन प्रशालेच्या मुक्कामात गेल्या 9 वर्षापासून विणकर उद्यानातील हरिओम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं महाप्रसादाच्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतोय। यंदाच्या वर्षी जवळपास 1,500 भक्तगणांना महाप्रसादाची सोय करण्यात आली होती। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना। सद्गुणाची देवा वाढो। मरणाची झळ साहवेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना। तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ, उन्मादाचा मळ झाकवेना। विठ्ठलाची आस वाढावी सरळ, विषाचे करळ टाकवेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना। ऐसे लाभो भान देगा देवा दान, चरणात ध्यान राहू देगा। अमृताची वेळ अमृताचा कुंभ, भक्तीचा मृदुंग वाजू देगा। विठू तुझ्या दारी भेटला श्रीरंग, मन झाले दंग माऊलीचे। घडो तुझी प्रीत वाढो तुझा संग, जीवनाचा रंग पाहू देगा। हरिओम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश सिद्धम यांच्या नेतृत्वाखाली यंदा या महाप्रसादाचं नियोजन करण्यात आलं होतं। सायंकाळी अध्यक्ष गणेश सिद्धम आणि सौभाग्यवती सौ रजनी गणेश सिद्धम यांच्या हस्ते श्री गजानन महाराजांच्या मूर्तीची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवण्यात आला। यावेळी हरिओम बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गणेश सिद्धम यांनी माहिती दिली। आता आम्ही यंदाच्या वर्षी 1500 लोकांचं जेवण केलेलं आहे। यात वारकरी 1000 लोकांचं आणि भक्तगण 500 लोकांचा आहे। आणि विशेष म्हणजे ते मेनू आहे ना, आम्हाला दरवर्षी पत्र येतो 15 दिवस अगोदर शेगाव गजानन संस्थेकडून पत्र आल्यानंतर आम्ही त्यांच्या सवडीप्रमाणे आणि त्यांच्या मागणीप्रमाणे आम्ही स्वयंपाक करत असतो, त्यांच्या डिमांडप्रमाणे। म्हणजे आत्ताचं तुमचं जे नियोजन किती दिवसापासून चालू आहे? आता आमचं हे नियोजन गेले 10 दिवस झालं तयारी आहे। आणि आमचं पूर्ण हरिओम संस्था टीम पूर्ण 63 लोक सर्व सभासद मिळून आम्ही राबत आहे ही क्रिया। आत्ताचं जे तुमचं ते जे महाप्रसादाचं जे नियोजन आहे त्यासाठी तुमच्या संस्थेतले काय काय म्हणजे सगळ्यांकडून मिळते का, असं तुम्ही दानशूर म्हणून नियोजन? आम्ही काय करतो, आम्ही संस्थेकडून प्रत्येक सभासदाकडून आम्ही दानशूर प्रत्येक सभासद बागेत पुष्कळ लोक येतात, जवळजवळ सभासद तर 63 आहेच। आम्ही तर राबतोच, परंतु जर आम्ही तर स्वतःहून मागत नाही, पण जर कदाचित त्यांना द्यायची इच्छा असेल देवासाठी, आम्ही त्यात सगळ्यांचा हात लागावा म्हणून आम्ही फुलाची पकडी 200 500 किती बी असू दे आम्ही घेत असतो। आणि शेगाव महाराजांचं असं आहे, एक ठराविक लोकांचंच ते त्याच्यामुळं प्रसाद भांबळावा असं नाही आहे, प्रत्येक लोकांचा हात लागावं आमची इच्छा आहे। एक फुल नाही फुलाची पकडीच, आमचा संस्था तर आहे, शेवटी संस्था बी पूर्ण करत आहे, पण एखाद्या वेळी मदत करतो म्हणलं तर 200 500 1000 हे बी आम्ही स्वीकारून त्यांचा बी हातभार लागावा या उद्देशाने आम्ही घेत असतो। आता जे गजानन शेगावचे जे वारकरी आहेत त्यांची जेवणाची व्यवस्था कशी तुमच्या पद्धतीने? आमच्याकडे जेवणाची पूर्ण रूपरेषा आम्ही नियोजनबद्ध केलेलं आहे, शिस्तप्रिय केलेलं आहे। कारण का आमची टीम आहे जवळजवळ 100 लोक, आम्ही 63 सभासद आणि 37 इथं निमंत्रित होतो, पूर्ण 100 लोक मिळून त्यांना शिस्तबद्ध
निमा 350 पहिला बसतात वारकरी, नंतर 350 बसतात व तदनंतर वारकऱ्यांच्या 7:30-8पर्यंत झाल्यानंतर मग सगळं भक्तगणांना आम्ही ओपन करतो. लिहिलेलं आहे, प्रत्येक भक्तगण येऊन महाप्रसाद घ्यावा व उपभोग घ्यावा. आम्ही प्रत्येकांना असं विनंती करत आहे, कारण का 1500 लोकांचं जेवण असल्यामुळं वारकरी 800 आणि भक्तगणांना 700 असं नियोजन चालू आहे. पहिला वारकऱ्यांचं 7:30-8पर्यंत संपणार, त्याच्यानंतर रात्री 10पर्यंत सगळं भक्तगणांना इथं देवाचं दर्शन मिळणार आहे व आमच्या हरिओम संस्थेच्या वतीने महाप्रसाद मिळणार आहे. दरवर्षीचं नियोजन आता या पुढच्या वर्षी पण तुम्हाला मिळालेली आहे का संधी? मिळणार, कारण का आम्ही गेल्या 9 वर्ष झालं आम्हाला संधी मिळू लागला. आमचं संस्था स्थापन होऊन 15 वर्ष झालं, पण आमचं शेगाव गजानन महाराजचा आम्हाला जे 9 वर्षात मिळत आहे महाप्रसाद वाटपाचा, यंदाच्या वर्षी तर आम्ही सुफलाभ करत आहे आणि ते लोक आम्हाला सतत 9 वर्ष आम्हाला तारीफ करत आहे. प्रत्येक वर्षी त्यांच्या प्रतिनिधी लोक आलेत तर आमचं नियोजनबद्ध शिस्तबद्ध बघून तारीफ करून आम्हाला परत पत्र दिलेलं आहे आणि हेच आम्ही नियोजनबद्ध सक्सेस करून पुढच्या वर्षी बी आमच्या संस्थेला मिळेल आणि आशा दरवर्षी मेनू बदल असतंय का? तेच दरवर्षी मेनू बदल असतात त्यांच्या डिमांडप्रमाणे. मागच्या वर्षी लाडू खरा होता, गेल्या टायमाला जिलेबी होता, मग या टायमाला मी बालुशेव ठेवलं, मग भजीचं व्यवस्था केलं, म्हणजे भाजीचं पण. कारण का सोलापूर त्यांनी आल्यानंतर प्रभाकर महाराज मंदिर येथे दुपारचं जेवण असतं, त्यांचं मेनू सोडून आणि दुसऱ्याच दिवशी उपलब्ध मंगल कार्यालयात जेवण असतं, त्यांचा मेनू सोडून आम्हाला इतर मेनू सांगत असतो, जेणेकरून प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भाज्या चपात्या असं मिळावं त्यांच्या उद्देशाने आम्हाला वेगळं मेनू देतात. त्यांच्या मेनूप्रमाणे आम्ही स्वयंपाकाचं व्यवस्था गजानन महाराज शेगावाचं दर्शनाचं तुमचं नियोजन कधी तर तुम्ही तिथं गेल्यानंतर होऊ शकतंय का? होतंय झालं. आम्ही यापूर्वी 3-4 वर्षापूर्वी पूर्ण टीमला आम्हाला संस्थेला पत्र दिलं या म्हणून आम्ही जोडीने परिवाराने 40 लोक गेलो चडचणकडचं बस ठरवून. पण त्यात एवढं सुंदर त्यांनी नियोजनबद्ध तिथं राहण्याची सोय आणि जेवणाची सोय, नाट्याची सोय, दर्शनाची सोय एवढं उत्तम रीतीने आम्हाला 2 दिवस मुक्कामध्ये त्यांनी भरपूर सेवा केली. शेवगा गजानन आम्हाला गेल्यानंतर तिथं प्रत्येक वेळी त्यांनी पूर्णपणे आम्हाला 2-4 माणसं ठेवून आमच्याकडे संस्थेला लक्ष ठेवून 40 लोकांचं आम्ही पूर्ण आमची सेवा त्यांनी केलेलं आहे, ते आम्ही विसरू शकत नाही. त्यांनी पूर्ण व्यवस्था केल्या. त्यांनी म्हटलं तर तुम्ही हरिओम संस्थेत एवढं आम्हाला 8-10 वर्षात तुम्ही भोजनाची व्यवस्था करता, महाप्रसाद व्यवस्था शिस्तपद्धतीने करतं, आमच्याकडे एकदा या तुम्ही मंदिराला. मग आम्ही त्यामुळं 40 लोक तयार होऊन 3 वर्षापूर्वी आम्ही जाऊन त्या मंदिराला आम्ही भेट देऊन दर्शन घेऊन त्यांच्यामुळे झालेलं. आपण सोलापूरकरांना गजानन महाराजांची सेवा करतायत, सोलापूरकरही आपल्याला सेवासाठी आपल्या यथाशक्ती ते मदत करतीलच, पण आपण जनदर्पण न्यूज चॅनलला दिलेल्या विशेष मुलाखतीबद्दल आपला आभार मानतो आणि आपल्या संस्थेचे आभार मानतो. ओके, धन्यवाद. गजानन शेगाव महाराजांची पालखी कुचन प्रशाला येथे आल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या ठिकाणी मंदिर संस्थांच्या वतीनं शिस्तबद्धरित्या भक्तांना दर्शनासाठी सोय करण्यात आली. आलेल्या गजानन शेगाव भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलंय. यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसापासून मेहनत घेत आहेत. याबाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली. यंदाच्या वर्षी श्री शेगाव गजानन महाराजांचा पालखी इथं सोलापुरात आलेला आहे आणि त्यानिमित्त आम्ही दरवर्षी आता 9वा वर्ष चालू आहे आणि आमचं संस्था स्थापन होऊन 15 वर्ष झालेलं आहे. गेल्या मागील 9 वर्षापासून आमच्या संस्थेचं भोजनाची सोय करण्याची महाप्रसाद वाटपाची संधी देण्यात येत आहे आणि आम्ही हे भोजन सगळं विणकर बागेतून सगळं सभासद निमंत्रित लोक सगळं पदाधिकारी मिळून सगळेजण कष्ट करून हे सगळं आम्ही भोजनाची व्यवस्था आम्ही करत आहे आणि दरवर्षी आम्हाला ते शेगावमधून आम्हाला असं पत्र येतो आणि शेगावमधून आम्हाला असं निरोप मिळतो की तुमच्या नियोजनबद्ध शिस्तबद्ध असं आम्ही विणकर बागेत आम्ही पूर्ण आमचे सभासद लोक इथं कुचन हायस्कूलमध्ये भोजनाची व्यवस्था सकाळपासून आम्ही नियोजित शिस्तबद्ध करून आम्ही एकदम पूर्ण करत आहे आणि कुठेही कमतरता आम्ही कमी पडू देत नाही आणि उलटं मेनू वगैरे जे जेवणाचं वगैरे त्यांच्याच लोकांना विचारून आम्ही त्यांच्याप्रमाणे मेनू बनवत आहे आणि ह्या वर्षी पण आम्ही समाधानी आहोत. 9वा वर्ष झालं, पुढच्या वर्षी बी आम्हाला मिळावं आज प्रार्थना करतो आणि शेगाव गजानन महाराज आम्ही शुभेच्छा. हरिओम विणकर बागेत सर्व सभासद की विणकर बागेत आम्ही सकाळी फिरायला होतो आणि सामाजिक उद्देशानं आमची संघटना ही झालेली आहे. दरवर्षी शेगाव येथील गजानन महाराजांचं पालखी आगमन पहिल्या दिवशीचं मुक्काम कुचन हायस्कूलमध्ये असतो आणि त्याचा महाप्रसादाचा वाटप ते आम्हाला मान देऊन देतात. हे आमचं पुण्य आहे की हे 9वं वर्ष आहे आणि आमचे सर्व सभासद आमचे हितचिंतक आणि सर्व हे सभासद मनापासून कार्यक्रम करून ह्या टाळकरींना विणेकरींना यांना त्यांनी भोजनाचा महाप्रसाद देतात. या पालखीमध्ये 700
वारकरी म्हणजे टाळकरी आहेत, घोडेस्वार आहेत आणि जे पालखी ओढणी आहेत याचे सर्वांचं आम्ही महाप्रसाद देऊन वाटप करतो. आणि ह्यावेळी दर्शनासाठी सुद्धा भरपूर माणसं येतात. आणि इथं मेन म्हणजे मुख्य म्हणजे आम्ही बाहेरचे काहीसुद्धा प्रसाद न करता आम्ही जे शिजवलं आहे, जे अधिकृत शिजवलेलं आहे त्याचाच आम्ही भोजनाचा महाप्रसाद देतो. आणि भगवंताच्या कृपेने आम्हाला दरवर्षी अशी संधी मिळो म्हणून मी माझे 2 शब्द सांगतो. त्यांना पोटभर जेवण आम्ही आमच्याकडून प्रयत्न करून जास्तीत जास्त चांगलं व्हावं या हेतूने आम्ही करत असतो. आणि त्या शेगाव महाराजाचा पुण्याला दरवर्षी आम्हाला हा भाग्य मिळत आहे. पुढच्या वर्षी अखंड असंच आम्हाला ते भाग्य मिळावं ते महाराजाचं कृपानं नमस्कार करतो मी. आणि असं कितीतर देणगी लोक द्यायला इच्छुक आहेत, म्हणजे करणारा इच्छुक आहे, पण आम्हाला जे भाग्य लागतं आहे आम्ही आमच्यापुरती मर्यादित न राहता सर्वांना घेऊन या सहभागी घेऊन हा महापर्वतात सर्वांना म्हणजे इन्व्हॉल्वमेंट करून हा कार्यक्रम एवढा आनंदी आणि महापर्व असं ते कार्यक्रम आणि चांगल्या जास्तीत जास्त चांगला व्हावा हा हेतू असतो आमचं. आणि कित्येक आता अलीकडं म्हणजे प्रमाण गर्दीचं एवढं वाढत चाललं आहे, भक्तांची बी संख्या वाढत चाललं. असं ईश्वर त्याची कृपादृष्टी राहावं आणि चांगलं यावर्षी पाऊस अजून चांगला व्हावं. महाप्रसादाचा वाटपाचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी हरिओम संस्थेचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत दंडी, बालाजी जंगम, संजीव नादर्गी, प्रकाश पुल्ली, अशोक यज्जा, अंबादास दिकोंडा यांच्यासह संस्थेच्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनील पत्तेवार, अंबादास जक्कन, गोपाळ सोमा, श्रीनिवास रापर्ती, दीनानाथ धुळम, श्रीनिवास साका, अनिल बेदरी, बालाजी माचरला, गिरीश शंकू, शशिकांत कमटम, श्रीधर अंबाल आदींनी परिश्रम घेतला.